चला आज आपण वेगळा एक असा नाश्ता बनवतोय। संध्याकाळ झाली की आपल्याला काहीतरी चटपट खावंसं वाटतं, तर संध्याकाळच्या ही नाश्त्याची तयारी। संध्याकाळच्या नाश्त्यासाठी मी सकाळीच साबुदाणा भिजत घातला होता। आता तो चांगला भिजलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता मी बटाटे उकडलेले आणि त्याचे साल काढलेत। आता ते बटाटे चांगले कुचकरून घ्यायचे साबुदाण्यामध्ये। जर तुम्हाला साबुदाणा भिजत घालायचा वेळ नसेल तर तुम्ही नुसता बटाटा आणि तांदळाच्या पिठाचा पण हे तुम्ही नाश्ता बनवू शकता। आता बघा, साबुदाण्यामध्ये मी हा चांगला बटाटा कुचकरून घेते। चांगला कुचकरून घ्यायचा तो आणि आता ह्याच्यामध्ये आपण लाल तिखट घालतोय आणि चवीनुसार लाल तिखट घालतोय आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि ह्याच्यात थोडी कोथिंबीर घालायची। कोथिंबीर घातल्यानंतर आपण आता ह्याच्यात तांदळाचं पीठ घालणार आहोत। तांदळाचं पीठ घातल्यानंतर हे चांगलं मळून घ्यायचं। हे सगळं साहित्य आहे ते सगळं मळून घ्यायचं, कारण बटाटा पण त्याच्यात घातलेला असतो ना, तो बटाटा आणि साबुदाणा आणि तांदळाचं पीठ हे चांगलं मिक्स झालं पाहिजे, म्हणून आपण कणिक मळतो तशा प्रकारे हे चांगलं मळून घ्यायचं पीठ। बघा, असं चांगलं मळून घेतलं तर आता हे आपलं पीठ अशा प्रकारे तयार झालं आहे। आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला जसा शेप हवा तसा आकाराचा तुम्ही ह्याला शेप देऊ शकता। हे बघा, मी असं थोडं सिलेंडर टाईप आकाराचं शेप दिलेला आहे ह्याला। तुम्हाला जशा प्रकारे हवे, जो शेप हवा आहे तसं तुम्ही त्याला करू शकता। हे बघा, आता हे एवढे तयार झाले आहेत। आता तेल चांगलं तापवून घेतलेलं आहे मी। आता गरम गरम तेलात हे आपण सोडायचे। तेल चांगलं गरम हवं आणि हे तेलामध्ये सोडल्याबरोबर लगेच हलवायचे नाहीत, कारण लगेच हलवलेत की ते फुटायची शक्यता असते, म्हणून थोडेसे एका साईडने चांगले खरपूस रंगाचे होऊ द्यायचे आणि मग हे पलटून घ्यायचे। एकदा नक्की करून पहा, संध्याकाळ झाली की काही ना काही खावंसं वाटतंच आपल्याला, तसं हा नाश्ता आहे, हा तुम्ही करून नक्की पहा। हे बघा, अशा प्रकारे आता आपलं हे तळून आता झालेत तयार। असा रंग आला की आपला हा नाश्ता खाण्यासाठी तयार झाला आहे। हे बघा, असा रंग आला तर आपण हे आता काढून घेतो। तुम्ही नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा हा तुम्हाला कसा वाटला। बघा, आता मी एका पेपरवर काढून घेतलं। झालं आपला नाश्ता रेडी। नक्की करून पहा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा।